बघा काय म्हणले, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. मग धन्यता दिली, कुठं दिली? आपण सच्चिदानंद पदवी घेतल्यावर आपल्याला गुरुनं काय दिली? धन्यता दिली. तोपर्यंत दिली का? नाही. म्हणून सद्गुरु नायके कृपा मज केली. दुसरं चरण, माझे दुःख माझा काय म्हणले? नामदेव महाराज म्हणतात, माझे सुख मज दावेले डोळा दिधली प्रेम कळा. मग आपल्याला गुरुनं कसं दाखवून दिलं? आपलं सुख दाखवून दिलं. काय केलं? आपलं सुख. आता आपण सुख, प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि आपण सुखासाठी कुठे गेलो? सुखासाठी आपण काय काय धडपड करायलो? हो दत्तराव, सुखासाठी किती धडपड आहे आपली? बघायचं काम आहे का? नाही नाही. इतकी सुखासाठी काय आहे आपली? विठ्ठला 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 हा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. काय म्हणतात की माझे सुख माझा दावेले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. मग माझं सुख कसं दाखवतात? गुरु दाखवतात बरं का. आपल्याला सुख दुसरं कोणी दाखवणारे नाही गुरुशिवाय. आणि आपण सुख फक्त कशात पाहतो? विषयामध्ये सुख पाहलो. कशात? विषयामध्ये. विषय कसे येतात? माऊलीचं मनोगत आहे. विषय कसे येतात? ज्ञानेश्वरी बघा, ज्ञानेश्वरीमध्ये वाचा, विषय कसे आहेत कळतात. माऊली म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. बघा
परमार्थ कसा आहे? पण परमार्थ कसा वाटतो? कडू वाटतं. संसार कसा आहे? संसार कडू आहे, पण काय लागायला? आपल्याला वाटतं जाऊ द्या, आज नाही सुख झालं ना, उद्या सुख मिळन. लेकरू बाळ झाल्यावर सुख मिळन, लेकराचे लग्न झाल्यावर सुख मिळन. बघा माऊलीचा अभंग आहे. माऊली काय म्हणतात? विषयाचे समसुख बेगडाची बाऊली, आब्राची सावली जाईल रया. बरं इतक्याच थांबले का माऊली? नाही, पुढे म्हणले कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मर्ग जळवत जाईल लया. बघा आता कोणाचे मायबाप? तिथं माऊलीने सगळं अजातवादात नेऊन घातलं, उडून टाकलं. कोणाचे मायबाप? तुमच्या देहाचे मायबाप म्हणा तर देह 5चा उसना आणलेला आहे. कोणाचा? देह 5 जणांकडून उसना आणलेला आहे. आपल्याला कळालं तर का आतापर्यंत देह 5 जणांचा उसना आहे? म्हणून माऊली म्हणतात कोणाचे मायबाप? देह तर देह, तुम्ही म्हणतात या देहाचे मायबाप आहेत. अरे हा देह तर पंचमहाभूताचा आहे. पंचकरत पंचमहाभूताच्या 25 तत्वाचा आहे. आणि मग हा उसना आणलेली वस्तू आहे. उसने आणलेली वस्तू जेव्हा देवा लागन का नाही? देवा लागन का घरी ठेवून घेता येईल? नाही नाही, शेजारणीचा स्वारी आणला, लय चांगल्या कुलड्या आल्या, घेतला घरी ठेवून, जमन का? नाही, ती भांडा येईन का नाही? भांडा येईन. बघून आणलं नाही, म्हणले जाधवबाई बघून आमचंच आहे. हा जाधवबाई म्हणतात नाही हो, तुम्हाला खिचडी करायला दिलं, तरी तुम्ही म्हणतात माझं आहे. भांडणार नाहीत का जाधवबाई? भांडतान का कोणी भांडणार? मग ही तशी वस्तू ही का आणली? 5 जणांकडून उसनी आणलेली. बोलू नका आता, कॅसेट चालू आहे ना, बोलता कशाला? कॅसेट चालू आहे ना.
माझे